कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की। विष्णुदूत विमान घेऊन पिशाच लोकांच्या ठिकाणी आले। हा वेद शर्मा ब्राह्मणानं विचारलं, हे कोणतं ठिकाण आहे? म्हणे हे पिशाच लोकांचं ठिकाण आहे। इथे कोण राहतात? जे जीवांना मारून जीवाचं भक्षण करतात, कोणालाही दान देत नाही किंवा कोणाची सेवा करत नाही किंवा कोणाचंही दान मिळालेलं लुटून घेतात, अशा अपवित्र लोकांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे हा पिशाच लोक आहे असं सांगितलं। पुढे विमान सुरू झालं, गुह्य लोक लागला। तिथे विष्णुदूतानं शिवशर्म्यांना विचारलं, महाराज हा लोक कोणता? म्हणाले याला गुह्य लोक म्हणतात। गुह्य लोक म्हणजे काय? जे लोक न्यायानं मार्गानं जगतात, न्यायानं धन जमवतात, न्यायानं जमीन घेतात, आपल्या कुटुंबासह राहतात, आपल्या कुटुंबाला वाटून घटून खातात, ज्यांच्याजवळ असूया नसते, क्रोध नसते, असे लोक गुह्य लोकामध्ये सुखाने राहतात। तिथीवाराला दान धर्म करतात, कुळाचं पूजन करतात, गायीची सेवा करतात। त्या इथे हे लोक आपलं उत्तम सुख भोगतात। नंतर गंधर्व लोक लागले, म्हणाले इथे काय आहे? या गंधर्व लोकामध्ये व्रताचं पालन करणारे, गायन करणारे हे गंधर्व देवांना आनंद देतात, म्हणून यांनाही इथे राहायला जागा आहे। पुढे शिवशर्म्यानं विचारलं, महाराज आता कुठे मला नेणार आहे? म्हणे हे विद्याधर लोक आहे। ज्या लोकांना नुसती विद्याचं महत्त्व असतं, विद्येने पुत्रांचं पालन करतात, म्हणजे आपल्याला जी विद्या आहे ती विद्या मुलाला देतात, त्याला व्यवहारी विद्या म्हणतात। या व्यवहारी विद्येने चाललेले लोक, या विद्याधर गंधर्व इथे राहतात। त्यांना फलाची प्राप्ती काय होते? तर फक्त राहावं लागतं आणि पुन्हा खाली यावं लागतं। पुढे शिवशर्मानं विचारलं, महाराज आता कोणतं लोक आलं? तर म्हणाले हे यमलोक आहे। यमाचं आणि तुझं आता भाषण होईल। तू जे जे केलं आहे ते यम तुला सांगेल। हा सप्तपुऱ्यांच्या यात्रा करणारा ब्राह्मण यमाचं नाव ऐकल्याबरोबर थोडा घाबरला की आपण इतकंही करून यमा लोकाला आपल्याला यावं लागलं आहे, म्हणजे आता आपल्याला इथेच ठेवतात काय? तेव्हा विष्णुदूत म्हणाले, तू घाबरू नको, तुला इथे ठेवायचं नाही, पण यमाचं दर्शन केल्याशिवाय विष्णू लोकात जाता येत नाही, असा नेम आहे। त्यावेळेला यमानं सांगितलं, तू ब्राह्मण कुळात जन्माला आला, वेदाभ्यास केला, गुरुजनांना संतुष्टता दिली, रोज तू लोकांना पुराण सांगून ज्ञान दिलं, त्यांच्या जीवनामध्ये भर टाकली, आणि एवढंच नाही तर तू सप्तपुरीच्या यात्रा केल्या, त्यामुळे तुझ्याकडून सत्कर्माचं फळ झालेलं आहे। आता मी तुला क्रूर वाटणार नाही, मी सभ्य वाटेल, म्हणून यमाचं रूप एकदम शांत झालं। मग विष्णू शर्मानं यमाचं दर्शन घेतलं आणि त्याला विष्णुदूत वैकुंठाकडे नेऊ लागले। त्या धर्माचं सौम्य रूप पाहून त्याला आश्चर्य वाटले।
की मी तर असं ऐकलं होतं की यमन यमाचे दूत क्रूर आहे. त्यावेळेला त्याला विष्णुदूतांनी सांगितलं, क्रूर कर्म करणाऱ्याला क्रूर वाटतात आणि चांगलं कर्म करणाऱ्याला यम सज्जन वाटतात. धर्मराजाचा स्वभाव आहे म्हणून तूही धर्माची मूर्ती आहे, कारण धर्माचं पालन केलं आहे तू. त्यामुळं तुझ्याजवळ पाचकं नाही म्हणून त्यावेळी. मग आता या यमलोकाला राहतं कोण? तर म्हणे यमधर्माचा स्वभाव पापी लोकांसाठी भयंकर आहे. कसा आहे तर म्हणे यमाचे डोळे लाल बुंद आहे, शरीराचा रंग काळा आहे, आवाजसुद्धा प्रलयकालीन मेघाप्रमाणे आहे. यमाच्या हातामध्ये कालदंड आहे. तो दूतांना आज्ञा करतो आणि पातक्यांना मारतो, बांधतो, अंधार कोठडीत टाकतो. पातकांच्या डोक्यावर लोखंडाचा घड मारतो, पाय तोडतो, हात तोडतो, डोळे फोडतो, शरीराला अत्यंत यातना देतो. यमाचे शब्द ऐकल्याबरोबर हे लोक मोठमोठ्याने आरोळ्या मारतात, पण त्यांच्या आरोळ्या त्यांनाच ऐकू येतात, दुसऱ्या कोणाला ऐकू येत नाही. जे राजे पुत्रवत प्रजेचं पालन करत नाही त्यांना सुद्धा यम अतोनात त्रास देतो. पुढे विमान चालायला लागलं. अप्सरा लोक आलं. शिवशर्म्याने विचारलं, महाराज हे अप्सरा लोक आहे, याचा महिमा काय आहे? देवांनी समुद्रमंथन करून अप्सरा काढली होती. तिने पुण्यलोक केला म्हणून मेनका आणि रंभा या दोन्ही लक्ष्मीसारख्या आहे. ह्या सगळ्यांना भुरळ पाडतात. जेव्हा देवांना एखादा राजा किंवा एखादा ऋषी किंवा एखादा तपस्वी खूप तपश्चर्या करतो तर त्याच्या तपाच्या भंगाकरता यांना पाठवलं जातं. मग त्यामुळे विष्णुदूत म्हणाले, अशा या ठिकाणी या अप्सरा राहतात. पुढे गेल्यानंतर सूर्यलोक आला. विश्वकर्म्यानं विचारलं, महाराज आपण या तेजस्वी लोकाचं नाव काय? म्हणे याला सूर्यलोक म्हणतात. इथला राजा सूर्य आहे. सूर्याची आराधना करणारे जे लोक आहे, सकाळी सूर्याला पाणी घालणारे आणि सूर्याच्या प्राप्तीसाठी गायत्री मंत्राचा जप करणारे, गायत्रीची उपासना करणारे, सूर्याची उपासना करणारे, सकाळ संध्याकाळ 3 वेळा गायत्री मंत्राचा जप करणारे, हे भगवान सूर्य अशा मनुष्याला आरोग्य, आयुष्य, ऐश्वर्य, धन, धान्य, पुत्र, स्वर्ग आणि मोक्ष देतो. जो प्रणवसहित मंत्र दुर्लभ आहे गायत्रीचा, त्याचा जप करतो, त्या जपासारखी उपासना नाही. त्याला गायत्री मंत्र म्हणतात. हा गायत्री मंत्र सगळे दोष घालवतो. भगवान अर्थरूप आहे. गायत्रीने वाचा शुद्ध होते. गायत्री साक्षात विष्णू, शिव आणि ब्रह्मा या तिघांची शक्ती आहे. म्हणून पूर्वजन्मातले भयंकर पाप सूर्याच्या उपासनेनं, सूर्याच्या दर्शनानं नाश पावतात. विष्णुदूतांनी पुढे विमान नेलं. शिवशर्माला अमरपुरी दिसली. ही उत्तमपुरी कुणाची? तेव्हा विष्णुदूत म्हणाले, ही इंद्राची आहे, ही अमरावती आहे, विश्वकर्म्यानं स्वतः निर्माण केलेली आहे. इथे कल्पवृक्ष आहे, सुंदर वस्त्र घातलेले, अलंकार घातलेले लोक आहेत. इथे कामधेनू आहे, सगळ्यांना सगळ्या प्रकारचं मनोरथ पूर्ण करवते. इथे इंद्राला शतकृत असं म्हणतात. याला सप्तलोकाची सेवा करावी लागते. पृथ्वीवर अश्वमेध जो यज्ञ करतो 100, त्याला इंद्रपुरीमध्ये राहायला मिळतं. विष्णुदूतांनी शिवशर्म्याला अमरावतीचा परिचय करून दिला. इतक्यात विमान अग्निलोकाजवळ आलं. हा कोणता लोक आहे? तेव्हा शिवशर्मानं सांगितलं, हा अग्निलोक आहे.
या अग्निलोकाचं वर्णन तुला आता सांगतो. विष्णुदूताने शिवशरणाला हा ज्योतिर्मय प्रदेश आहे, म्हणजे प्रकाशमय प्रदेश आहे, याला अग्निलोक म्हणतात. जे अग्नीची उपासना करतात ते अग्निलोकात राहतात. अग्निहोत्री ब्राह्मण, अग्निसेवी ब्रह्मचारी किंवा पंचायतन करणारा साधू किंवा रोज कुंडामध्ये हवन करणारा ब्राह्मण, या लोकांना इथे राहतात. अग्नीच्या स्पर्शानं सगळी पापं नष्ट होतात, म्हणून अग्नीला पावक अग्नी असं म्हणतात. अग्नीचं मंगल नाव जे आहे ते पावक. अग्निदेव हा त्रिभुवनाचा परमेश्वर आहे. एवढंच नाही, तो सूर्याप्रमाणे तो नेत्र पण आहे. पूर्वी नर्मदेच्या काठावर वैश्वानर नावाचा एक तपस्वी राहत होता. तो भगवान शिवाचा मोठा भक्त होता. सगळ्या आपल्या आश्रमामध्ये गृहस्थाश्रम त्याने स्वीकारलेला होता. त्याच्या पत्नीचं नाव शुचिमती होतं. वैश्वानर अग्नीची पूजा करीत, म्हणजे सकाळी यज्ञ करायचा, माध्यान्नाच्या समयी वैश्यदेव करायचा आणि संध्याकाळी सुगंधित द्रव्याचं हवन करायचं. यथाशक्ती देवयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ आणि वैश्वानर यज्ञ हे त्याचे चालू होते. त्यावेळा त्याची पत्नी वैश्वानर म्हणाली, महाराज, आपल्याला भगवान शंकरासारखा पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळा ते म्हणाले, आपण इच्छा करून उपयोग नाही, कारण प्रारब्ध हे मोठं दुर्लभ असतं. पण तू अग्नीची जर पूजा करते आहे, श्रद्धा ठेवते आहे, तर तुझी इच्छा पूर्ण होईल. आपल्या पत्नीला आश्वासन दिल्यानंतर वैश्वानर तपश्चर्येसाठी काशीला गेला. तेथे मनकर्णिकेमध्ये स्नान करून त्याने विश्वेश्वर देवाच्या शिवलिंगाची स्थापना केली. जिथे तिथे सगळे तीर्थ काशीला आहेत, सर्व देवांना संतुष्ट केलं आणि मग त्वरित तो सिद्धी देणाऱ्या शिवलिंगापुढे तपश्चर्या करू लागला. आता काय तपश्चर्या केली बा? निराहार. केव्हा तरी दिवसभरामध्ये एखाद्या वेळा जलसेवन करायचं, कधी दूध प्राशन करायचं, असं 1 वर्ष कठोर तपश्चर्या केली. एक पूर्ण वर्ष झाल्यानंतर भगवान शंकराने त्या बालकाच्या रूपामध्ये वैश्वानराला दर्शन दिलं. वैश्वानर अत्यंत आनंदित झाला. त्याच्या डोळ्यापुढे अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडून शिवाचे स्तवन केले. तेव्हा बालरूपी शिव म्हणाले, हे विप्रवर्या, तुला काय वर मागायचा ते माग. तुझ्या पत्नीनं जी इच्छा बाळगली आहे ती लवकर मी पुरी करेन. तुझ्या शुचमतीच्या पोटी तुझा पुत्र जन्माला येईल, त्यावेळेला त्याचं गृहपती नाव ठेव. गृहपती म्हणजे घरातला अग्नी, या नावाने तो प्रसिद्ध होईल. असे सांगून भगवान शंकर सदाशिव अदृश्य झाले आणि वैश्वानराला आनंद झाला. पुढे काही दिवसांनी शुचिमती गरोदर राहिली. पूर्ण दिवस भरताबरोबर सूर्यासारखा तेजस्वी पुत्र झाला. सर्वांना आनंद झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर देव भेटायला आले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्या मुलाचा जातकर्म केला. ब्रह्मदेवाने त्याचे नाव ठेवले गृहपती. पुत्राच्या प्राप्तीनंतर वैश्वानराला व शुचिमतीला आनंद झाला. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. 5व्या वर्षी त्याची मुंज केली. 9व्या वर्षी गृहपती सर्व विद्येत निपुण झाला. एके दिवशी नारद मुनी वैश्वानराच्या घरी आले. नारदांनी मोठ्या प्रेमानं गृहपतीला आपल्याजवळ बोलवले. नारदांनी गृहपतीचा उजवा हात पाहिला व त्याच्या हातावर फार चांगली चिन्ह होती. नारद मुनी म्हणाले, हे विप्रा, हा तुझा पुत्र पृथ्वीवर उच्च पालन करेल, दिग्पाल पदवी धारण करेल, याला मोठे ऐश्वर प्राप्त होईल. याच्या ठिकाणी राजलक्षण आहे. अत्यंत सुलक्षणी मुलगा आहे, परंतु या मुलाची काळजी घ्यावी, कारण 12 वर्ष झाल्यानंतर
याला विजेपासून धोका आहे एवढं सांगून नारदने बघितलं. आता या ज्या गोष्टी घडतात की आपण तपाच्या योगानं पुत्रप्राप्ती कन्याप्राप्ती केली तरी त्याचं जे प्रारब्ध असतं ते त्याच्याबरोबर येतं. आपण म्हणतो एवढा देवाचा प्रसाद होता, गजानन महाराजाचा होता, साईबाबाचा होता, मग असं कसं झालं, त्याचं लग्न कसं होत नाही. तर काही विधी लिखित मागचं रजिस्टर असतं ते, आणि ते मागचं रजिस्टर असल्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला फळ. मुलांना नोकरी लागत नाही ना, तेव्हा मुलं आईवडिलांना म्हणतात तुम्ही इतकं देवाचं केलं का मग देवाने आम्हाला नोकरीसुद्धा लावणी का असं बोलतात ते. त्याचं कारण आहे ना, वस्तुस्थिती माणसाला दुःखाची भोगावी लागली की या सगळ्या गोष्टी मनामध्ये संशय पद्धतीनं निर्माण होतात. हे संशय दूर करण्याकरता कोणीतरी सज्जन सरळ आणि सात्विक संताची भेट झाली पाहिजे. हल्ली सगळे संत राजसी आहेत, पावती पुस्तक घेऊन मठ बांधा करता कायम फिरत असतात ते. मग राजसी लोक काय करतात, तोडगे सांगतात तुम्हाला, आणि तोडग्याने एखाद्या वेळा काम होतं आणि तेच काम पुढे फिसकटून जातं. म्हणजे तोडग्याने मुलगा होईल पण तो वळणबाज निघणार नाही, मुलगी होईल वळणबाज निघणार नाही. आज बा प्रत्येकाला आपल्या संततीबद्दल ग्वाही राहिली नाही. आईच विचारते ही मुलगी कोणतं लग्न करेल. बाय का इमिटेशन जग आलं आहे. आईने म्हणायला पाहिजे माझी मुलगी माझ्या विरुद्ध जाणार नाही, मुलगा कोणतं लग्न करेल असं आईवडीलच विचारत आहे. कारण फक्त भोगप्रधानानं म्हणजे पैशाने आपले मुलं सुखी राहतील अशी संकल्पना होऊन बसली आहे. अशी संकल्पना होऊन बसली. पहा तुम्ही बाकीचे जातीचे लोक जे आहे ना ते आपल्या आईवडिलांना मलेच्छन नावाने हाक मारत नाही, पण सनातन धर्मामध्येच मलेच्छन लोकांचं. आता ते काल राखी बांधाचं काम चालू होतं ना, तर एकाही बाईने आपल्या लहान मुलाला डावा उजवा शब्द वापरला नाही. राईट असा राग यायचा की यांना राखी बांधून काय उपयोग आहे. एकही संस्कृतीचा शब्द सांगितला आणि उजवा हात आणि डावा हात नाही, राईट. मग आता काय काय मुलांना घडेल ती संस्कृती. त्याला कधी बापाच्या तर्पणाला बसवलं, त्याला डावून उजवं समजत नसेल तर काय ते जाणवं कसं काय होईल. म्हणजे थोडी संस्कृती सांगा. देवळात आल्यावर तर निदान उजवा हात डावा हात सांगा, त्याला कळतच नाही. मग त्या मुलाला शेवटी डावा हात उजवा. बऱ्याच मुलांना मराठी वाचता येत नाही, कारण ते आपण थोडंफारही शिकवलं नाही. कारण इंग्रजी पैसे कमवायला कामात पडते, पण जीवनाला मराठी कामात पडते ना, हे लक्षात नाही येत आपल्या. आणि मग ते मुलं असे आलिप्त राहतात, कोणी आमच्या कोणीच कामात पडत नाही. म्हटलं तुमचा काचीचा राजमहल आहे, कोण पाहिजे तुमच्याकडे. असं आहे ना. कशाकरता हे सणवार गेले, सगळ्यांनी एकत्र आले, सगळे मेसेज करून देतात हॅपी रक्षाबंधन. खलास. पोरं बापाला करता आईला करता हॅपी संक्रांत. आता पोरांना लाज वाटायला नमस्कार लिहिणारे खंडू तो हॅपी संक्रांत. मम्मी ती मम्मी हॅपी संक्रांत. मम्मी पण असते माझे पोरं परदेशात राहतात तसे वागतात. बोलू नको माझ्याशी, अशी इतकी आई कडक पाहिजे. पण आई आहे डुबक वड्या, काय करायचं. नाही तर कडी गोळे, कढीमध्ये गोळे सोडतात ना त्याच्यातली आई. असं आहे ते. कारण आपली संस्कृती तुम्ही जोपासलीच पाहिजे. तुम्ही संस्कृती जोपासली नाही, त्या सणाचं महत्त्व त्यांना मुलांना समजवलं पाहिजे की काय आहे. म्हणून त्यावेळेस आपल्या पत्नीला नारदाने, आपल्या त्या वैश्वानराला नारदाने सांगितलं, आणि त्यावेळेस नारदाने सांगितल्यावर त्याच्या मनामध्ये की विजेपासून सांभाळायचं आहे,
वैश्वानर गृहपतीला म्हणाला, बाळा तू भगवान शंकराला शरण जा आणि भगवान शंकराचा तारक मंत्र म्हण, काहीच भीती बाळगू नको. वा का? नारदाने असं सांगितल्यावर आपल्या मुलाला का नाही, तर याला अनुभव आला होता ना, याला अनुभव आला. आणि या मोठ्या ठिकाणी अशी घटना का घडवायची आहे, तर जगापासून काहीतरी अघटित घडायचं असं देवाचं कार्य. जसं मार्कंड मुनी अल्पायुष्य होते, पण शंकराची भक्ती करून दीर्घायुष्य झाले. संसारी माणसाला जरी कुंडल्यांमध्ये काही दोष असले तरी ईश्वराच्या आराधनेने ते दूर होतात, हे समजवलं पाहिजे. हल्ली लोक काय म्हणतात, आम्ही रोज काही करणार नाही, तुम्ही हे 5-10 हजार घ्या, काही मोठी पूजा करून टाका, मोठी पूजा करून टाका. अरे आता बुवाई पेन्स येणार असतो, म्हणतो इकडे मला मुलीचं लग्न करायचं आहे, आण आण, आणखी 2-4 यजमान आण, असं झालंय. सासूने म्हणजे मुलीच्या आईने जावयाकडे गेल्यावर आपली मुलगी जावयाचं कितपत करते याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि करत नसेल तर तिला लागवलं पाहिजे, मी तुझ्या घरी पाय नाही ठेवणार, त्या माणसाचा निर्कर अशी माय जन्माला आली पाहिजे. तूच भांडी घासते, मग कोणी लावत नाही, म्हणलं नाही बोल ना जरा, कुठपर्यंत बैलासारखी करशील, अशी माय आहे. 2च जणांचे भांडे आहे तरी, तर त्या आपल्या मुलीला समजवलं पाहिजे की आपला जन्म कशा करता आहे, सेवे करतात, आणि पुरुषाचा जन्म कशा करताय, पालन करण्याकरता. हे कोणालाच माहीत नाही. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तो जन्म सफल होतो. त्यावेळा वैश्वानर गृहपतीला म्हणाला, बाळा तू भगवंताचा तारक मंत्र म्हण. वडिलांच्या आज्ञेनुसार गृहपती काशीला गेला. हे विधान का सांगते मी, सगळं काशीचं महत्त्व काय आहे, 12 ज्योतिर्लिंगाचं फळ तिथे काय आहे, 4 धामाचं फळ काय आहे, 7 मोक्षपुऱ्याचं फळ काशीमध्ये काय. काशीला गेला व विधिवत स्नान करून विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. विश्वेश्वराच्या दर्शनानं गृहपतीला आनंद झाला. त्याला वाटलं की आपल्या भाग्याचा उदय आला, म्हणून नारदाने सांगितलेलं असावं, विश्वनाथाच्या दर्शनानं आज मी धन्य झालो, कृतकृत्य झालो, असा विचार करून गृहपती कठोर तपश्चर्येला लागला. रोज 108 कलश गंगाजल भगवंताच्या अंगावर घालायचं काम सुरू केलं. तप्पा रोज पाणी घालायचं. काही लोकांचं काम होत नाही ना, त्यांना 11 तांबे 21 तांबे असं सांगावं लागतं, म्हणून ते बादली घेऊन जातात. तर बाकीचे काय म्हणतात, बादली पाणी संपून जाईल ना, मग ते तांबे भरायचे ते देवाच्या डोक्यावर टाकायचे. तर आता हे पहा तुम्ही, इतक्या लांबून लांबून पोरांनी गंगा शंकराला घातली, रिकामे आहे का ते. बरेच लोक ऑफिसमधून रजा घेऊन निघालेले आहे. त्याचं कारण आहे, हा श्रावण महिना जो आहे ईश्वराला शंकराला जलप्रिय आहे आणि निसर्गाला सुद्धा जल लागतं, म्हणून ते करायचं. मध्ये ते कथा झाली तेव्हा लोकांचं महादेवाला काही वावच नव्हती. आता कथा संपून गेली, कोणी फिरून पाहत नाही. काही कामं झाले नाही, म्हणजे काय लावलं रिकामं काम, बंद होऊन गेलं. ते गल्लोगल्ली महादेव होऊन गेले, पिंपळाखाली, याच्या खाली त्याच्या खाली. आता कोणी जात नाही, कोणी काही करत नाही. म्हणून उपदेश करताना काय करायचा होता, आपल्या घरात शिवलिंग घ्या, घरात उपासना करा. म्हणजे कशी व्यवस्थित झाली असती. मंदिरातलं पाणी वापरायचं नाही, जोडे चपला घालून आणून पाणी महादेवावर टाकायचं. असं कसं काय चालेल. उत्तर प्रदेशमध्ये चपला घालून पाणी वापरतात, मध्य प्रदेश जोडे चपला घालून. आपल्या महाराष्ट्रात चालत नाही.
कारण आपला विचारी देश आहे हे आपल्याला माहीत नसतं ना, हे लक्षात आलं पाहिजे. त्यावेळेला गृहपती म्हणाले, तू असे रोज गंगा स्नान घालू लागला, नित्यनेमानं नीलकमळाची माळ अर्पण करू लागला. गृहपतीनं 2 वर्ष कठोर तपश्चर्या केली. गृहपतीला 12 वर्ष पूर्ण झाली तेव्हा एक दिवस इंद्र त्याच्याकडे आला, म्हणाला तू इच्छित वर माग. तेव्हा गृहपती म्हणाला, तुमच्याकडे वर मागण्याची मला काही गरज नाही, कारण मला सदाशिव काही देण्यास समर्थ आहे. या बोलण्याने इंद्र लाजवला, त्याचे डोळे लाल झाले. त्याने आपले व्रज उगारून गृहपतीला भयभीत करणारा विजेच्या शेकडो जाळा व्याप्त केल्या. ते व्रज पाहून गृहपतीला नारदाचे शब्द आठवले. तेव्हा तो भीतीने बेशुद्ध पडला. पण त्याचवेळी भगवान शंकर प्रगट झाले आणि बेशुद्ध झालेल्या गृहपतीला स्पर्श करून हाक मारली, बाळा उठ, तुझे कल्याण असो. झोपेतून ज्याप्रमाणे मुलगा उठतो त्याप्रमाणे गृहपती उठला. शंकर पुढे उभे होते. गृहपती क्षणभर गडगडला आणि काय बोलावे समजेना. तेव्हा शंकर म्हणाले, मंदस्मित हास्य केलं, बाळा घाबरू नको. इंद्राचं व्रत माझ्या पुढे तुला काही कळणार नाही, कारण जो भक्तांचं अकल्याण करतो त्याचा मी नाश करतो. त्यावेळा इंद्र घाबरला. इंद्रानं भगवान शंकराची प्रार्थना केली. त्यावेळेला शंकरानं त्याला सांगितलं, तू काळजी करू नको, आता इथे अग्निदेवही प्रगट होईल तुझ्याजवळ. मग अग्निदेव प्रगट झाला. इंद्र, अग्निदेव, वरुण, कुबेर हे सगळे प्रगट झाले आणि या सगळ्यांना शंकराने सांगितलं की याला वर देऊन टाका. मग तुमच्या घरात जर महादेवाची किंवा भगवान विष्णूची पूजा होत असेल, ते आजूबाजूचे जे दशदिक्पाल तुम्हाला काही त्रास देतील का? व तुम्ही इकडे निंबू टांगा, तिकडे बेलावा टांगा, तिकडे अमुक टांगा, अरा इतका गोंधळ चालू केला आहे. तुम्ही जर उपासना करत असाल तर हे दशदिक्पालाचे जे देव आहे ते त्या देवाच्या आधिपत्याखाली तुमच्या पुढे येऊन उभे राहतील आणि तुम्हाला सदोदित चांगली मदत करतील. असं आहे. आपण जर तारखेत बिल भरायला गेलो तर तो साहेब काही मागेल का आपल्याजवळ? उलट म्हणेल, तू 10 दिवस आधी भरतो, 1% सूट. आता लोक भरत नाही म्हणून टक्क्याने सूट देणे सुरू केली आहे सरकारने. लोकांनी लवकर भरलं पाहिजे म्हणून ते म्हणतात. त्यावेळेस इंद्र, धर्मराजा म्हणजे यम, दिक्पाल सगळे तुला मदत करतील. आणि भगवान शंकरानं सांगितलं की आता मला गंगेत चल माझ्याबरोबर आणि गंगेवर मला अभिषेक कर. आणि मग गंगेवर महादेवाला घेऊन गेले त्याच्याबरोबर. त्याने अभिषेक केला आणि शिवमूर्ती अदृश्य झाली. माझं स्वरूप गंगेत आहे एवढं लक्षात ठेव यापुढे, खलास. म्हणून काशीमध्ये गंगाजल जे आहे ते ईश्वर रूप आहे. म्हणून त्याच्यामध्ये स्नान केलं की आपलं पाप नष्ट होतं आणि आपले पूर्वज उद्धरून जातात. भगवान शंकर अदृश्य झाले. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. परवाच्या दिवशी आपण जोधपूरच्या राजाची कथा ऐकत होतो. जोधपूरचे राजे राज्याच्या गादीवर असल्यावर सुद्धा जो कोणी वैष्णव गावात यायचा त्याची पूजा करायची, त्याला भोजन द्यायचं, असं व्रत चालू आहे.
राजा चाळ बांधून भजन करायचे, राजा आंबेरसासारखे. त्यामुळे दृष्ट लोकांनी आणि दृष्ट भाऊबंधांनी राजाचा अप्रचार समाजामध्ये केला की हा भाबडा आहे, भोळा आहे, याला देवाव्यतिरिक्त काही दिसत नाही, तर याला गादीवर उतरून आम्हाला गादीवर बसवा, तसंच प्रचार सुरू झाला. पण एक म्हणे आपण याची फजिता करू आणि खोड मोडू. मग काय फजिता करायची? आता दृष्ट लोकांचे प्रयोग काय काय होतील हे सांगता नाही येत. काही कुठे काही उपद्रव करतात दृष्ट लोक, काही उपद्रव. यांनी काय केलं, एका गाढवाला घेतलं, त्याच्या अंगावर भगवस्त्र टाकलं, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली आणि त्या गाढवाच्या कपाळाला गोपीचंदन लावून दिलं असं सगळं. आणि ते गाढव राजाच्या दरबाराकडे सांगितलं आणि राजाला निरोप दिला, राजेसाहेब गाढव महाराज आले म्हणे आज. पहा तुम्ही असेच उपद्रव करता लोक. असे भाविक माणसाला सांगता असे, हे बा कवडी सापडली ही तुझ्यासारख्याला, असं काही म्हणजे मुद्दाम टिंगल करतात. सात्विक पत्नीची तामसी नवरा टिंगल करतो, सात्विक पतीचा तामसी आणि राजसी स्त्री टिंगल करते. घरामधून सुद्धा असंच असतं. पोरं सुद्धा आमचे तुकाराम महाराज अजून आले नाही, हे असंच असतं. ती आई सुद्धा जाऊ दे रे, त्यांना काय समजतं, तुमचं पहा ना. असे सात्विक माणसाची निंदा पदोपदी होते. मग सात्विक माणसानं काय करावं, सात्विक राहावं पण चातुर्याने वागावं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण सात्विक बनतो पण चातुर्य. शिवाजी राजे सात्विक होते. आईला नमस्कार केल्याशिवाय निघायचे नाही म्हणजे निघायचेच नाही, पण समाजामध्ये चातुर्याने वागायचे. ते इतर राजांना जमलं नाही म्हणून फसून गेले. इतर राजांना जसे फसवायचे प्रसंग आले तसे शिवाजीलाही आलेच असतील, असं नाही. राज्यकर्त्यांना फसवण्याचे प्रयत्न दृष्ट लोकांचे होतातच, पण अंगी चातुर्य आणलं पाहिजे. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला चतुरात्मा असं म्हणतात. कृष्ण अवतारामध्ये सगळी चतुराई केली आहे. गोकुल के चतुराई, मथुरा के चतुराई. आपण काय करतो, कृष्ण चरित्र फक्त प्रेम प्रकरण म्हणून वापरतो. सगळे लोक तसंच करतात. तसं नाही आहे. काय चतुराई केली आहे, बालकांमध्ये राहिल्यावर बालकांप्रमाणे वागले. राज्यात मथुरेत आल्यावर बरोबर युद्ध खेळले आणि कंसाचा निपात केला. आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून द्वारका निर्माण केली. उग्रसेनाला राज्य देऊन टाकलं. ही चतुराई आहे. ईश्वराच्या चरित्रामध्ये चातुर्य असतं. आपण कथेचा नुसता भाव घेतो पण त्याच्यातलं चतुरपणा घेत नाही. माणसांच्या अंगी जसं चातुर्य, काल रात्री सांगितलं मी की मुलीशी कसं वागायचं, पत्नीशी कसाचं, आईची याचं चतुर मनुष्य पाहिजे. बस. जर आपल्या अंगी चतुराई नसेल तर संसारामध्ये मग ददाती येतेच. मग ती सहन करायची शक्ती आली पाहिजे. म्हणून आपलं सोपा शब्द आहे चौकस. माणूस कसा पाहिजे, चौकस. म्हणून आईनं मुलीला आणि मुलांना चौकस ठेवलं पाहिजे. आता तुम्ही बाहेर ठेवताय पुण्याला, इकडे तिकडे नंबर लागतोय, आधी मुलीला तयार करायचं की बघ तुला सामोरं जायचं आहे, प्रसंग निर्माण होतील, कुठेही थोडा मोहवशाला बळी पडू आणि असं सांगितलं पाहिजे. तुम्ही मुलाला सांगितलं पाहिजे सगळं कर पण आमच्या तोंडाला काळं फासू नको. पण असं कोणी सांगतच नाही. एखादा मुलगा जर पिऊन आला आणि सोन्याने कंप्लेंट केली तर ही आई काय म्हणते माहिती आहे का, मग साहेब लोकांमध्ये घेतली असेल थोडीशी, तुझं काय बापाचं बिघडतं, अशी असते. उलट तिला सांगायला पाहिजे ज्याने त्या दिवशी घेतले ना त्या दिवशी मला फोन कर, मी पाहते त्याला.
पण ही अशी असते. हे चौकट बुद्धी तेव्हा होईल तुमची की नाही मला आई बोलेल, मला वडील बोलतील, मला चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मातापितांबद्दल आदर आणि भय दोन्ही पाहिजे. आज आदरही नाही, भय नाही, असं आहे. त्यामुळे हे जे प्रसंग ओढवत आहे भयानक. लोक समोरच्या व्यक्तीला भेटून आल्यावर सुद्धा कुंडलीत विचारतात मुलीचं कॅरेक्टर चांगलं राहील का. आता कसं काय सांगेल तो ज्योतिषी कॅरेक्टर? हां, तुमच्या मुलाचं कसं आहे असं विचारलं तर बोलेल का ती? असं आहे ते. तर आपण काय विचारणार आहोत हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत उपयोग नाही ना. त्यावेळेस हे गाढव आलं राजाच्या समोर. राजानं त्या गाढवाला हार घातला, माळ घातली. वा वा, माझ्या राज्यामध्ये गाढव संत झालं, मग काय पाहिजे म्हणे. आता इतर जे आहे जे देवाला मानत नाही ते खरे गाढव आहे म्हणे, असं बोलून टाकलं राजाने. आता चतुर होता तो. म्हणजे जेवढे सावत्र भाऊ आणि लहान भाऊ होते त्यांनी ते गाढव तयार केलेलं होतं. तो एकच शब्द वापरला की माझ्या राज्यामध्ये गाढव भगवत भक्त बनलं, पण जे भगवत भक्त बनायला पाहिजे ते बनले नाही. म्हणे हे गाढव बरं आणि ते गाढव खोटे. असं म्हटल्यावर सगळे भाऊ राजाच्या चरणावर पडले आणि सगळ्यांनी वैष्णवाची दीक्षा घेतली. इतकं चतुरपणा पाहिजे पोराच्या अंगी. समजा मुलगा कमी चतुर आहे आणि सून चतुर असली तर सुनेची चतुराई एखाद्या वेळा फसून जाईल, एवढं लक्षात ठेवून तिला सांगायचं की मर्यादा सोडून चतुरपणा करू नको. नाही तर लोक काय करतात, तिचा चतुरपणाचा फायदा की तुम्ही द्या, भाऊला काही विचारू नका, तुम्ही शेअरमध्ये टाकले की 5 पट होतील. पोरगी चिप्पट होते. बरेच माईबाप इकडे पैसे घेतात पोरीचे, चिप्पट होऊन ती बोलत नाही काही नाही. तर असे मार्ग सांगू नका, न्याय मार्ग सांगा. जोपर्यंत तुम्ही अन्याय मार्गानं मुलांना मार्गदर्शन करताय तोपर्यंत संकट तुमच्या दारापुढे येणारच. हे गेलं की ते गेलं की ते गेलं की ते. आपण म्हणतो हे घरच खराब आहे, हे घरात आल्यापासून सारखे संकट आहे का, ते घर 4 भिंती काय करतील. आपण मोहात पडतो, एकात अटकत जातो. आणि पहा तुम्ही आता किती परत कोणी गुजरातमध्ये 10 ट्रक माल घेऊन जातो, पैसेच देत नाही. 1 ट्रक द्यायचा, तो देतो का नाही त्याची खात्री करायची. एखाद दिवशी आपला माणूस तिकडे पाठवायचा पैसे मागायला, काय आहे ते पाहून घ्यायचं. काय नाही, खपलं, एकही पैसे दिले नाही त्याने. तर याकरता चतुराई पाहिजे, व्यवहार चातुर्य, धर्म चातुर्य. आपल्याला कोणी फसवत आहे का नादी लावत आहे का, धर्म सांगताय का अधर्म सांगताय, याच्याकडे लक्ष पाहिजे. पहा तुम्हाला साधारण लोक काय म्हणतात, तुमच्यावर जळणारे खूप आहे असं ज्योतिष सांगितलं की लगेच सगळे तयार होऊन जातात. हे काही वाक्य ठरलेले असतात. तुमचं लोकांना चांगलं दिसतच नाही, तो म्हणतो हो. तर याच्याने तुमची दिशाभूल होते आणि तो तुम्हाला वश करतो. त्याला वशीकरण म्हणतात. आणि वशीकरणानं लोक फायदा करून घेतात, मतभेद वाढवतात. राजानं त्या वंशामध्ये असलेले सगळे यांनी राजाचे शिष्य बनले. राजानं आपल्या पुत्राला गादीवर बसवलं आणि राजा त्याच दिवशी निवृत्त होऊन गेले. कारण आता आपण याच्यातून निवृत्त झाल्याशिवाय आपल्याला हरिभक्तीत पूर्णता येणार नाही, म्हणून राजा निवृत्त झाले. पण एवढ्या मोठ्या राजाची सुद्धा लोकांनी गाढव सजवून परीक्षा पाहिली. या कलियुगामध्ये भक्ती आणि धर्माचं पालन करणं कठीण होईल, लक्षात ठेवा. या युगामध्ये भक्ती आणि धर्म ह्या 2 गोष्टीचं पालन जो करेल त्याला कठीण समयाला प्रसंग.
काय होईल, आर्थिक व्यवस्था कमी राहते पण उपाध्या कमी होऊन जातात. काही वेळा आर्थिक परिस्थिती भरपूर मिळेल छल कपट याच्या योगाने, पण संकट उभे राहून जातील. ते संकट घराण्याला कलंक लावणारे घडतात. मग आपण म्हणतो वा एवढे मोठे घराणं चांगलं का झालं, असं चांगलं स्वामी समर्थांचं करत होते, गजानन महाराज करत होते, साईबाबाचं करत होते, मग असं झालं का? त्याचं कारण असं आहे, हे प्रलोभन जे आहे आपल्याला याच्यामध्ये आपण पडतो आणि त्यामुळे हे संकट उभे राहतात. म्हणून जे सत्याचे प्रलोभन आहे ते घ्यावे, ज्याच्यामध्ये सत्यता नाही त्याचा त्याग करावा. सत्यम वद धर्मम चर. म्हणून इथे अनेक राजे होऊन गेले, पण सरळ स्वभावाचे, वैष्णव धर्माचं पालन करणारे, सदा सर्वदा शंकर आणि विष्णूची भक्ती करणारे. आता हे दोन दैवत जे आहे शंकर आणि विष्णू, यांच्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती देणारे शंकर आहे आणि ज्ञान प्रेमोत्तर करणारे विष्णू आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शंकर आणि विष्णू दोघांच्या उपासना दिल्या बघा. सत्यनारायण रूपाने विष्णूची आणि अभिषेक रूपाने शंकर आहे. पण आपलं लक्षच नाही तिकडे. हे जे रहस्य आहे याच्यातलं सोपं उपाय दिला आहे. काय होतं, सत्यनारायणाच्या निमित्ताने आपल्या घरात असंख्य म्हणजे 100-200 लोक येऊन जातात आणि एखाद्या वेळा त्यात कोणी पवित्र माणूस आला तर आपल्या घरातली अपवित्र ऊर्जा घेऊन जातो. देवाच्या पूजेने जी अपवित्र ऊर्जा आलेली असते ते निघून जाते. महिनाभर शंकराची आराधना केली की ऊर्जा प्रगट होऊन जाते. म्हणून घरामध्ये पूजन करायला सांगायचं. हल्ली सगळ्या लोकांनी काय केलं, सामुदायिक पूजन करून तो जो पूजा करणारा असतो त्याला त्याचं द्रव्य प्राप्त होतं सामुदायिकाचं जास्त आणि तो ते उलाढाल्या करतो. इथे पारायण करा, घरी पारायण करायला सांगायचं, कारण तुमचं घर सुधारलं पाहिजे. उत्सवाच्या दिवशी मंदिरात पारायण ठीक आहे, पण नेहमी गुरुचरित्राचं पारायण, देवीचं नवरात्र घरी, कारण घरात ऊर्जा प्रकट झाली पाहिजे ना. हे लोक तर उत्पन्नवान वगैरे 1000 लोकांचं पारायण असं मोठं आहे, अमुक आहे, एक श्रीमंत पकडाचा अन्नदान त्याच्याकडून करून घ्यायचं आणि बाकीचं चाललं आपलं. मग तुमच्या घरातली ऊर्जा काय होईल? तुम्ही अभिषेकसुद्धा पावती फाडून त्र्यंबकेश्वरला जाऊन आले, घरात काहीच नाही ते देवाला. ते घरात ऊर्जा शक्ती निर्माण झाली पाहिजे. जी वेद प्रणीत आहे, जी पुराण प्रणीत आहे, जी स्तोत्र प्रणीत आहे. ऊर्जा कशा आहे, 3 ठिकाणून निर्माण होते, स्तोत्रातून, त्याच्यानंतर वेदातून आणि नाम जपातून. जेवढा जप आपल्या घरात आपण करू अपवित्र पवित्र, तेवढ्या योगानं आपल्या घरातली अतृप्त जी ऊर्जा आहे, जी शेवटी नेहमी कलह निर्माण करते, वैयक्तिक स्वार्थ शिकवते. तुमच्या घरामध्ये वैयक्तिक स्वार्थ घुसला की समजून घ्यायचं कुठून कलीने प्रवेश केलेला आहे. घरामध्ये मुला मुलगी पती पत्नी यांच्यामध्ये असा भाव निर्माण होणार, मला 10 रुपये पाहिजे, 10 रुपये घेतले, खर्च झाला, 1 रुपया उरला, मी माझ्याजवळ ठेवतो असं सांगून ठेवायचं. 1 रुपयाला काय लागतो कशाला, नाही सांगून ठेवायचं. हे वळण लागलंच पाहिजे. जर दुसऱ्या दिवशी आठवण आली तर आई काल चुकलो मी, मला तुला सांगायची आठवण नाही झाली, मला माफ कर, असं तिच्याजवळ बोललंच पाहिजे. कारण कृतकर्माचं प्रायश्चित्त लगेच घेतलं पाहिजे की आपण आपल्या घराचा नेम आहे असं नाही बोलायचं. हे लक्षात आलं पाहिजे माणसं. आणि असं करत गेलं की आपल्या घरातली ऊर्जा, आपण खोटं बोलत गेलं म्हणजे आपल्या घरात ती अपवित्र ऊर्जा आहे. आईला काही थाप मारून द्यायची, कोथिंबीर महाग आली म्हणून उरले नाही, 10 रुपये मित्राकडून घेतले होते मग ते तिकडे खर्च केले. खोटं बोलले तुम्ही, घरामध्ये प्रवेश केला त्याने. मग ती एकदा पचली की काय लागते, सवय.
म्हणून ते म्हणतात कलियुगामध्ये भक्ती करणं आणि धर्माचं पालन करणं हे मोठं कठीण होतं. सरलता संपन्न, सरळता पण कमी होतो. सरळ माणसाला लोक भोळे म्हणतात, आजागड म्हणतात, मागासलेले म्हणतात. तुमच्याजवळ जो मोठा फोन नसेल का एवढे मागासले तुमच्याजवळ, अजून तो मोठा नेट डबडीच वापरता. म्हणजे तुम्हाला जेणेकरून आधुनिकतेला आणि खर्चाला प्रवृत्त करून टाकतात. मी मागे सांगितलं ना, 3 लोकांचे दाग दाखवावे. कोणी पैसे जर मागितले तर त्याला म्हणायचं हो माझ्या वडिलांच्या हातात व्यवहार आहे, मला पैसे देता येत नाही. कुठे रात्री जायचं असलं, नाही रे हो माझी पत्नी भानगड करते घरामध्ये, मला येताही नाही. आणि कुठे काही संबंध जोडायचे असले, मी माझ्या आईला विचारून सांगतो, तिला खूप माहिती असते. म्हणजे तिन्हीच्याने बचाव होतो आपला. आपण काय करतो, तिन्हींनाही किंमत देत नाही, त्यामुळे आपल्या बचावाला ठिकाण राहत. म्हणून ते म्हणतात कलियुगामध्ये पितृऋण, मातृऋण, समाज ऋण आणि देवऋण या 4 ऋणामध्ये राहिलं पाहिजे मनुष्य. कारण वाईट गुणाला स्पर्श करायचाच नाही. तुम्ही पैसे कमी सांगितले की तुम्हाला मित्रच मिळणार नाही. तुम्ही चंगळ दाखवली की तुमच्याजवळ 4 लोक गोळा होतील. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे कलियुगामध्ये माणसानं राहिलं पाहिजे. तसे हे राम नयनजी एक संत होते. हे नेहमी रामाचं भजन करायचे, पण आपल्या घरामध्ये आणि बाहेर गेले की व्यवहार चोख करायचे. त्यामुळे यांना कोणी फसवू शकलं नाही. राजे असल्यावर ध्वजा पताका नेहमी उंच ठेवायचे, उदार लोकांना उत्साह द्यायचे, रसिक लोकांना बक्षीस द्यायचे. त्यामुळे यांचं राज्य अतिसफल चाललं. आणि एवढंच नाही तर यांचा सरळ स्वभाव असल्यामुळे जे जे संत राज्यात यायचे ते संत यांच्या राज्याला सदा सुखी व्हावे असा आशीर्वाद द्यायचे. आणि जर शेजारच्या राज्यात यांचा प्रभाव असा पडला होता की बा हे आणलेल्या प्रसंगाला आपल्याला मदत करतात, म्हणून आजूबाजूचे राजे अगदी कठीण समयाला यांची मदत घ्यायची. कारण नेहमी आणलेला म्हणजे आजूबाजूलाही केलं. त्यामुळे यांच्या राज्यामध्ये सगळी प्रजा जी आहे ती सज्जन झाली. त्या प्रजेमुळे आजूबाजूचे जे देश होते तेही सज्जन झाले. आणि या कलियुगामध्ये एका काळात 12 वर्षापर्यंत या सगळ्या राजांच्या आजूबाजूला जे राजे होते यांच्याकडे अकाळ पडला नाही, युद्धाची वेळ आली नाही. पण ज्या वेळेला हे राठोड वंशातले क्षत्रिय यांना देवाज्ञा झाली आणि त्या 6 महिन्यानंतर या सगळ्या राज्यांमध्ये कलह घुसला. म्हणून आपण म्हणतो ना, एक पुण्यवान गेला की फरक पडून जातो. कोणीतरी एक पुण्यवान जन्माला येतो, गोल्डन मॅन. गोल्डन मॅन म्हणजे अंगावर सोनं घालून फिरणारा तो नाही, ज्याचं नशीबच सोन्यासारखं आहे तो गोल्डन मॅन आहे. हे तर अंगावर 100 तोळे सोने घालून लोकांचे बुडवून घालतात लोक. त्यालाच गोल्डन मॅन म्हटलं जातं की जो भाग्याने जन्माला आला आहे आणि ज्याच्या भाग्याने घरामध्ये आनंद होतो आहे, आनंदामध्ये प्रेम टिकतं आहे, कलह द्वेष वैर हे राहत नाही. असे हे राजे गेले. आणि मग तिथे पुढे जोधपूरमध्ये यांच्यामध्ये एक राव सूचक राजे जन्माला आले आणि त्यांनी पुन्हा अधर्माचा नाश केला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा माझ केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, भोजना मागती तू